मंडळी नमस्कार. आपण इथं आपल्या या शेडचा व्हिडिओ इथं टाकतोय. आता शेडचं काम आपलं थोडंसं अधुरं राहिलेलं आहे आणि हे शेड आपण म्हणजे वरचं पूर्ण शेड भारी बनवलेलं आहे अगोदर, पण आता इथं ही जागा थोडीशी यूजमध्ये आणायची होती म्हणून आपल्याकडं ज्या या कोंबड्या आहेत ब्लॅक ॲस्ट्रोलॉपच्या, या कोंबड्यांसाठी आपण तिकडं वेगळी जागा केलेली आहे. आणि आता हे जी जागा आपली दिसते आहे ही 13x20ची जागा आहे. तर या 13x20मध्ये आपण आता साधारणतः 700 ते 700 पक्षी इथं सोडणार आहोत. 2-2 महिन्याची पिल्लं आहेत. त्यांच्यासाठी आता ही रूम इथं तयार करून घेतलेली आहे. मंडळी खर्च करायचा नव्हता म्हणून इथं एक हा तुटका पत्रा जोडून दिलेला आहे. खाली त्याला अर्धा फूट जमिनीत दाबलं आणि आता भरतीवर अर्धा फूट येणार आहे, असं ती 1 फूट जमिनीमध्ये दाबलं जाणार आहे. इथं आपण अशा पद्धतीने या बाइंडिंग वायरनी याला बांधून घेतलेलं आहे. आणि ही जाळी तर आपली 2 इंचीमध्ये ही चांगली वरपर्यंत बेस्ट फिटिंग केलेली आहे. आता इथं आपल्याला शेडवर खर्च यासाठी नाही करायचा आहे की आपण हा सगळा सेटअप जो आहे तो आपण शेतामध्ये हलवणार आहोत. तर आता सध्या शेतामध्ये गहू आहे आणि आपण गव्हाच्या शेतीमध्ये शेवग्याची लागवड पण केलेली आहे. ते पण आपण काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि आता यूट्यूबवरती हा खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकण्यात येतो आहे, पण इथून पुढं आता आपण व्हिडिओची जी कंटिन्युटी आहे ही ठेवणार आहोत. कारण 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे काही कारणास्तव. तर अशा पद्धतीने इथं हे शेडची उभारणी आपण कमी खर्चामध्ये केलेली आहे. आता इथं बाहेर बघताय आपल्या ह्या गिनी फाऊल या सगळ्या कोंबड्या आहे आणि अशा पद्धतीचं शेड आपण शॉर्टकटमध्ये इथं तयार करून घेतलेलं आहे. मंडळी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पुन्हा एकदा सांगेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कुक्कुटपालन बकरी पालनामधल्या खूप साऱ्या माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देत राहू. धन्यवाद.